हाय नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपला चॅनल लर्न अँड ग्रोमध्ये। या चॅनलवर आपण TET एक्झाममधील जे मागील परीक्षेमध्ये मराठी व्याकरणाचे प्रश्न आलेले आहेत ते आपण पाहत आहोत। आज आपण पाहणार आहोत 2020 मधील पेपर नंबर 2 मध्ये जे मराठी व्याकरणाचे प्रश्न आले होते ते विश्लेषणात्मक पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर पहिला प्रश्न पाहू बघा। याच्या आधीचे काही 10-12 प्रश्न आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत, त्याच्या पुढील प्रश्न आपण आज पाहणार आहोत। तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील। वाक्य प्रकार ओळखा। पर्याय 1 संयुक्त वाक्य, 2 केवल वाक्य, 3 मिश्र वाक्य आणि 4 आहे वाक्य संश्लेषण। बघा, संयुक्त वाक्यामध्ये आपण काय करतो, आणि व किंवा म्हणून अशा प्रकारची काय असते, उभयान्वयी अव्ययाने काय करतो, वाक्य जोडतो। तर इथं कुठं आपल्याला उभयान्वयी वाक्य दिसतं का अव्यय, तर नाही। केवळ वाक्यामध्ये कोणताही अशा प्रकारचे हे नसतं, किंवा आणि व वगैरे काय, फक्त उद्देश आणि विधेय असतं। तर त्याच्या म्हणून काय येतं, तर हा काय येणार आहे, तर केवळ वाक्याचा प्रकार येणार आहे। त्याचप्रमाणे पुढचं बघा, मिश्र वाक्य म्हणजे काय, तर आपण वाक्यामध्ये जरी, तरी, जेव्हा, तेव्हा असे ज्यावेळेस शब्द आलेले असतात तेव्हा ते असतं मिश्र वाक्य। मग ते पण इथं नाही आहे। आणि वाक्य संश्लेषण म्हणजेच एकत्र करणे, हा कोणताही वाक्याचा प्रकार नाही आहे। म्हणून इथं काय येणार आहे, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे बघा, छते उन्हाची घराला नांदते, जीव पोळती फुपाट्याचा वाहना, पायामधून घालती दाह त्यांच्या वेदनाचे, झेलीत गेले पाहिजे। या संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे विचारलेला आहे। आता बघा, शांत रसमध्ये शांतता असते, शांतता दर्शवलेली असते, भक्तिमय वातावरण असतं, अशा प्रकारची काव्यपंक्ती असते। तर ही तशी वाटते का आपल्याला, नाही। शृंगारमध्ये पण स्त्री आणि पुरुष यांच्यामधील प्रेम व्यक्त केलं जातं, शृंगारिक काव्यपंक्ती असतात। करुणामध्ये काय, दुःख व्यक्त केलं जातं, खेद व्यक्त केला जातो, म्हणजेच। आणि हास्यमध्ये विनोद किंवा विटंबना, उपहासात्मक विनोद केला जातो, म्हणजेच काय, तर इथं या काव्यपंक्तींमधून आपल्याला काय समजतं, तर करुणा दिसून येते। म्हणून काय येणार आहे, पर्याय क्रमांक 3 हे काय येणार आहे, याचं उत्तर येणार आहे। पुढचं बघा, विजोड शब्द जोडी ओळखा असं म्हटलेलं आहे। मग पर्याय 1 आहे घर उंबरा, पर्याय 2 फुल ताटवा, पर्याय 3 पाऊल वाटा आणि पर्याय 4 आहे घोडा आणि काय आहे, गोठा आहे। आता बघा, इथं काय येणार आहे, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 घोडा आणि गोठा। आता बघा, आपण घर उंबरा, फुल ताटवा, पाऊल वाटा असे जोड शब्द जोडून बोलतो एकमेकांना, परंतु घोडा आणि गोठा कधी आपण म्हणतो का, तर गाय गोठा असं म्हणतो, किंवा घोडा तबेला असं म्हणतो। म्हणून काय होणार आहे, तर ही काय येणार आहे, पर्याय क्रमांक 4 हे याचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे। पुढील प्रश्न आहे बघा, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा। मग विरुद्धार्थी शब्दाच्या कोणत्या कोणत्या जोड्या दिल्यात बघा, 1 जवळपास, 2 रूप स्वरूप, 3 सुपुत्र कुपुत्र आणि 4 आहे कुरूप आणि विरूप। आता पहा, जवळ आणि पास ह्या दोन्ही काय आहेत, तर एक समानार्थी शब्द असल्यासारखे आहेत। जवळचा विरुद्धार्थी शब्द काय होणार आहे, तर लांब होणार आहे। रूपचा विरुद्धार्थी काय होतं, विद्रूप होतं। 3 सुपुत्र म्हणजेच सुपुत्राचा विरुद्धार्थी शब्द काय आहे, तर कुपुत्र आहे। आणि कुरूप म्हणजेच याचा विरुद्धार्थी काय होईल, तर सुंदर होईल। म्हणजे अचूक जोडी कोणती आहे, तर पर्याय क्रमांक 3 सुपुत्र विरुद्धार्थी कुपुत्र हे योग्य आहे। पुढचा प्रश्न पहा बघा, पळसाला पाने 3च या म्हणीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली म्हण कोणती। पर्याय 1 घरोघरी मातीच्या चुली, पर्याय 2 बळी तो कानपिळी, पर्याय 3 पाचामुखी परमेश्वर आणि पर्याय 4 आहे चोराच्या मानात चांदणे। तर बघा, घरोघरी मातीच्या चुली आणि पळसाला पाने 3च म्हणजे प्रत्येक जिथं जावे तिथं काय असते, तर परिस्थिती सारखीच असते असं याचा अर्थ होतो। ह्या दोन्ही म्हणींचा अर्थ काय आहे, सेमच आहे। पुढचं काय आहे बघा, 2 बळी तो कानपिळी म्हणजेच काय, तर बलवान माणूस असतो तो काय असतो, तो जो गरीब असतो त्याच्यावर काय करतो, आपलं कर्तृत्व गाजवतो किंवा त्याच्यावर आपली सत्ता चालवतो असं म्हणता येते। पाचामुखी परमेश्वर म्हणजे काय, तर ज्या वेळेस बहुसंख्य लोकांनी एखादा निर्णय दिला तर ते काय आहे, तर मत खरं मानावं असं म्हटलं जातं। आणि चोराच्या मनात चांदणे म्हणजे एखाद्याने वाईट कृत्य केलेलं आहे तर त्याच्या मनामध्ये काय असणार आहे, सतत भीती असणार आहे
आहे हा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 पळसाला पाने 3च या म्हणीचा अर्थ काय आहे तर घरोघरी मातीच्या चुली. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे बघा, आधी जन्मलेला या समूहदर्शक शब्दाकरिता कोणता एकच शब्द लागू पडतो? 1 अनुज, 2 सूत, 3 द्विज आणि 4 आहे अग्रज. आता अनुज म्हणजे काय म्हणतो तर आपण काय म्हणतो, जो धाकटा असतो त्याला काय म्हणतो आपण अनुज म्हणतो. सूत, सचा दुसरा उकार आहे आणि सूत म्हणलेला आहे, म्हणजे सूत म्हणजे धागा आहे आणि सचा पहिला उकार असेल तर सूत म्हणजे काय होतो तर मुलगा किंवा पुत्र होतो. द्विज म्हणजे काय, दोनदा जन्मणारे. आणि अग्रज म्हणजे काय तर आधी जन्मलेला, म्हणजेच अग्रज याला काय म्हणायचं आधी जन्मलेला. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येणार आहे. पुढचं बघा, एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? बघा आता वाक्यामध्ये काय घटक असतात तर उद्देश आणि विधेय असतात आणि पुन्हा उद्देशाचा विस्तार आणि विधेयाचा विस्तार हे एवढे 2च घटक काय असतात तर वाक्यामध्ये असतात. तर मग उद्देश म्हणजे काय तर बघा, जो वाक्यातला कर्ता असतो त्याला काय म्हणतो आपण तर उद्देश म्हणतो. हे झालं आपल्या भाषेत. पण व्याकरणाच्या भाषेत म्हणजे काय तर बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो तो काय असतं तर उद्देश असतं. परंतु आपल्याला काय विचारलंय, उद्देशाविषयी जे बोलतो त्याला काय म्हणतात तर उद्देशाविषयी आपण जे बोलतो त्याला काय म्हणायचं तर विधेय असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे बघा 8वा, सव्यय आणि अव्यय मिळून शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? पर्याय 1 2, पर्याय 2 4, पर्याय 3 6 आणि पर्याय 4 आहे 8. तर आता बघा तुम्हाला माहित आहे शब्दांचे एकूण 8 जाती आहेत. त्याच्यामध्येच सव्यय आणि अव्यय म्हणजेच विकारी आणि अविकारी असे 2 भाग केले जातात. तर सव्यय 4 आहेत आणि अव्यय 4 आहेत. एकूण मग किती आहेत तर शब्दांच्या 8 जाती आहेत. सव्यय कोणते आहेत तर नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद ह्या सव्यय आहेत. आणि अव्यय कोणते, क्रिया, विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी ह्या काय आहेत तर अव्यय आहेत. अशा एकूण मिळून किती तर शब्दांच्या 8 जाती आहेत. पुढचा प्रश्न बघा, लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती? पर्याय आहेत वारा, झुळूक, 2 वृक्ष, वेल, 3 नदी, नाला, 4 नाला, ओढा. तर बघा आता इथं काय विचारलेलं आहे बघा, आपण लिंग ठरवू यांचं. बघा आता काय म्हणतो आपण, तो वारा, ती झुळूक. इथं तो आहे ही ती आहे म्हणजे एक पुल्लिंगी एक स्त्रीलिंगी. दुसरा पर्याय तो वृक्ष, ती वेली. हा पण पहिला पुल्लिंगी दुसरा स्त्रीलिंगी. तिसरं ती नदी आणि नाला, तो नाला आपण म्हणतो एक स्त्रीलिंगी एक पुल्लिंगी. आणि तो नाला आणि तो ओढा असं म्हणतो. म्हणजे हे पर्याय क्रमांक 1 2 3 मध्ये काय एक पुल्लिंगी आणि एक स्त्रीलिंगी दिले आहे. परंतु पर्याय क्रमांक 4 मध्ये काय दिलेलं आहे तर दोन्ही पण काय केलेलं आहेत पुल्लिंगी दिलेलं आहेत. म्हणून काय म्हणतो आपण त्याला म्हणजे चुकीची जोडी असं म्हणू शकतो. कारण ह्या बाकीच्यांच्या जोड्या सेम आहेत आणि ही वेगळी जोडी आहे. पुढचं पहा बघा, पुढचा प्रश्न आहे 10वा, कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो असं म्हटलेलं आहे? मग पर्याय 1 आहे कर्मणी, पर्याय 2 आहे कर्तरी, पर्याय 3 भावे आणि चौथा आहे भावकर्तरी. आता पाहू बघा, कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं तर कर्मणी प्रयोगात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो. बघा म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे तर कर्मणी प्रयोग येणार आहे. पुढचं बघू आपण, कर्तरी प्रयोगात काय असतं तर कर्तरी प्रयोगात कर्ता हा नेहमी प्रथमांत असतो आणि काय असतं तर कर्म हे प्रथमांत किंवा द्वितीयांत असते. बघा म्हणजे इथं कर्ता प्रथमांत कधीच नसतो म्हणलंय, परंतु कर्तरी प्रयोगामध्ये तो प्रथमांत असतो म्हणून हा पर्याय येणार नाही. आणि भावे प्रयोगमध्ये काय येणार आहे तर भावे प्रयोगमध्ये काय असते क्रियापद आणि कर्माच्या लिंगवचनानुसार ते बदलते म्हणून त्यावेळेस आपण काय म्हणतो तर भावे प्रयोग असे म्हणतो. मग भावे प्रयोगामध्ये काय तर कर्ता तृतीयांत व चतुर्थांत असतो. काय असतो भावे प्रयोगामध्ये कर्ता तृतीयांत व चतुर्थांत असतो म्हणून याचं उत्तर येणार आहे कर्मणी प्रयोग हे याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता बघा सलील युक्त, पर्याय 2 लीला सहित, पर्याय 3 लीलया आणि पर्याय 4 आहे नील. सलील म्हणजे काय तर पाणी, उदक, जल,
नीर हे सगळे काय आहेत तर सलीलचे समानार्थी शब्द आहेत, म्हणून याचं उत्तर येणार आहे नीर. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येणार आहे. पुढील 12वा प्रश्न काय आहे बघा. बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्ग सोडू नको, ही अनंत फंदींची रचना कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय 1 लावणी, 2 पोवाडा, 3 भारूड आणि 4 आहे अभंग. तसं तर ही जी काव्यरचना आहे ही अनंत फंदींची आहे ती फटका या प्रकारातील आहे, परंतु पर्यायामध्ये फटका हा प्रकार आपल्याला कुठेही दिलेला नाही आणि परीक्षा मंडळाने याचं उत्तर काय आलेलं आहे तर लावणी असं म्हटलेलं आहे, म्हणून इथं काय येणार आहे लावणी हे याचं उत्तर येणार आहे. जर इथं फटका हा शब्द असता तर पर्यायामध्ये आपण त्याचं उत्तर फटका असं लिहिलं असतं. पुढचं पहा. थंडी या नामासाठी योग्य विशेषण कोणते? 1 मलूल, 2 अलगद, 3 गुलाबी, 4 वेडी. बघा आता आपण काय म्हणतो, मलूल थंडी म्हणतो का? नाही. तर थंडीला आपण काय म्हणतो, किती गुलाबी थंडी आहे असं म्हणतो, म्हणजे थंडीसाठी गुलाबी हे काय आहे तर योग्य विशेषण आहे. पुढचा प्रश्न. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. 1 रीती भूतकाळ, 2 रीती वर्तमान काळ, 3 रीती भविष्य काळ आणि 4 आहे रीती वर्तमान काळ. तर आता रीती भूतकाळाचं काय वाक्य होणार आहे तर मधु लाडू खात असे हे काय आहे तर रीती भूतकाळाचंच उदाहरण आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. तर पुढचं रीती वर्तमान काळ असेल तर कसं असलं असतं वाक्य तर मधु लाडू खात असतो असं असलं असतं इथं वर्तमान काळाचं. आणि रीती भविष्य काळात कसं असलं असतं तर मधु लाडू खात जाईल असे असलं असतं. आणि वर्तमान काळात हे वाक्य कसं असलं असतं तर मधु लाडू खातो हे असं याचं वाक्य असलं असतं, म्हणजे इथं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 रीती भूतकाळ हे याचं उत्तर येणार आहे. समजलं मित्रांनो. आधीच्या व्हिडिओमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक 2 मधील 2020 मधील प्रश्नपत्रिकेतील मराठी व्याकरणाचे पूर्ण प्रश्न पाहिलेले आहेत. बाकीचे प्रश्न काव्यावर आणि उतारावर आधारित आहेत, ते आपण इथं घेतलेले नाही आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.